राज्यसेवा म्हणजेच राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 28 सप्टेंबरला होणारी पूर्व परीक्षा याच्या बाबतीमध्ये टेलिग्रामला मेसेज यायला लागलेत. त्या जागा येणार आहेत, त्या जागा येणार आहेत, ॲड मोठी होणार आहे. पण एक मनात प्रश्न येतो की उरलेल्या 30 दिवसात राज्यसेवा प्रिलिम्स निघेल का? राहिलेल्या गोष्टींचं रिव्हिजन होईल का? काही टॉपिक्स अजून कव्हर करायचे राहिलेत ते कव्हर होतील का? PYQ कसे कव्हर करू? टेस्ट सिरीज किती सोडू? आयोगाचे पेपर सोडवावे का? ते सोडून सोडून पाठ झालेत. त्याला पर्याय काय आहे? इतर बाबींच्या बाबतीमध्ये पण बरेचसे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि एक स्ट्रॅटेजिक त्या ठिकाणी डिस्कस करण्यासाठी, एक प्लॅन देण्यासाठी किंवा टार्गेट सेट करण्यासाठी मी स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि बघा आता बरेचसे टेलिग्रामवर सुरू झाले आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो, म्हणजे आता मी बोललो तर म्हणा यांचं ऍडमिशन वाढावे म्हणून हे बोलतात किंवा हे करतात. मी एकदम स्टार्टिंगला डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये जो पहिला व्हिडिओ बनवला त्यात पण सांगितलं होतं की ही खूप सुवर्ण संधी आहे, दिस इज गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आणि असं नाही की फक्त डिस्क्रिप्टिव्ह आले किंवा UPSC कडून MPSC कडे येणार आहे. यामध्ये सुवर्ण संधी ही ऑब्जेक्टिव्हची तयारी करणाऱ्यांना पण आहे. फक्त ती कळले पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीनं मार्गदर्शन भेटलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह वाल्यांना पण भरपूर कंटेंट मेन्सच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे आहे. फक्त थोडंसं त्याला रायटिंगमध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे, एक स्किल डेव्हलप करता आलं पाहिजे. ते जर स्किल डेव्हलप झालं तर निश्चितपणे त्यांना पण ॲडव्हान्टेज आहे. ऑब्व्हियसली UPSC कडून MPSC कडे शिफ्ट करणाऱ्यांना तर ॲडव्हान्टेज असणारचे, ऑप्शनॅलिटी आहे. GS आन्सर रायटिंग केले, त्या मेन्स दिल्या, तो कॉन्फिडन्स पाठीमागे आहे. पण सगळ्यात मोठा त्यांच्यासमोर प्रश्न आहे की प्रिलिम्स निघेल का? कारण राज्यसेवा म्हणजे MPSCची प्रिलिम्स आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिलिम्स यात जमीन आसमानचा फरक आपल्याला बघायला मिळतो. खूप लोक म्हणतात तो पॅटर्न बदलेल, हे बदलेल, ते बदलेल, मनामध्ये शंका निर्माण होतात. पुढे काय करू? 30 दिवसांचं नियोजन कसं करू? आपण हळूहळू एका एका गोष्टीला, एका एका मुद्द्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करूयात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की 30 दिवसात प्रिलिम्स निघते का? 100% निघते. पण त्याला स्टार कंडिशन्स अप्लाय. काय गोष्टी आहेत की आधी तुमचं थोडंफार बेसिक झालं पाहिजे. तुम्ही म्हणणार मी आत्ताच सर ह्याच पहिल्यांदाच फॉर्म भरला आणि 2च महिने झाला अभ्यास सुरू केला, माझ्या 30 दिवसात प्रिलिम्स निघेल का? इट्स व्हेरी डिफिकल्ट. इम्पॉसिबल नाही म्हणणार मी, डिफिकल्ट. कधी कधी मिरॅकल्स डू हॅपन. आपण जेव्हा पहिली अप्रोचची बॅच, ठोकताळे बॅच जेव्हा मार्च 2023 मध्ये लॉन्च केली होती, एप्रिलची जी कंबाईनची पूर्व परीक्षा होती त्यामध्ये एकदम फ्रेश विद्यार्थी आलता. त्यानं फक्त जिओग्राफी वाचलं होतं. त्याला 45 मार्क आउट ऑफ 100 त्या ठिकाणी पडले होते. त्याची OMR पण आपण शेअर केली होती. म्हणजे त्याचे रूममेट सरप्राईज झाले की एवढे मार्क तुला कसं काय पडू शकतं? आम्ही 2-2, 3 झाले वर्ष अभ्यास करतोय, आम्हाला एवढे पडले नाही. कधी कधी मिरॅकल्स डू हॅपन. आणि मिरॅकल्स घडून आणणारी एक गोष्ट आपल्याकडे आहे, अजूनही आहे. त्याच्यामध्ये आपलं खूप चांगलं काम झालेलं आहे. वी आर द ओरिजिनेटर किंवा पायोनियर. आपण पॅरेंट ती आहे राईट लॉजिकल अप्रोच, म्हणजे ठोकताळे बॅच जी आहे. तर त्यानं मिरॅकल्स डू हॅपन. त्यातल्यात जे पर्टिक्युलरली आतापर्यंत प्रिलिम्स पास झालेले नाहीयेत किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र त्याचा लाभ 100% घेतला पाहिजे. बाकीचे जे कट ऑफ वाढवतात किंवा बाकीच्यांना 140-150 पर्यंत मार्क पडतात, अप्रोचचा खूप मोठा वाटा किंवा रोल त्या ठिकाणी आहे. असं प्रत्येक विद्यार्थी आता जवळपास ऍक्सेप्ट करायला लागलाय. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टींना विरोध होत असतो, प्रत्येक वेळेला त्या गोष्टीला होत असतो की अप्रोचलाही झाला. मग हळूहळू ज्या विरोध करत होते त्यांनी दुसऱ्या नावांनी, काहींनी स्वतःच्या नावांनी बॅचेस घेतल्या, काही आपल्या बॅच बघून दुसऱ्या बॅच लॉन्च केल्या. मला एक जण असंच बोलता बोलता बोलून गेला की सर तुम्ही खूप लोकांचे घरं चालवले, तुम्ही लेक्चर टाकायचे तेच बघून लोक दुसरीकडे रात्रीकडे लेक्चर टाकायचे. सोडून द्या तो भाग. आपण येतो प्रिलिम्स निघते का? 100% निघते. तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे आणि स्ट्रॅटेजिकली आता खेळलं पाहिजे. परत मी तेच म्हणेल की निघते का? तर येस, डेफिनेटली निघते. त्यात फक्त जी गोष्ट आपल्याला करायची पुढची ती आहे की तुम्हाला मी जो डॉक्टर अजित फॉर्म्युला खूप वेळा सांगितलाय ना, त्याच्यावरच काम करावं लागेल. कुठला? 70-30. इथे आपल्याला हा जो सिलेबस आहे तो फोकस करावा लागेल. यालाच मी परत एक नाव दिलं होतं, कोर पेरिफेरी मॉडेल. कोर आणि हे जे पेरिफेरी आहे, तर आपल्याला कोर जो आहे जिथं मॅक्झिमम जवळपास 70 प्रश्न येणार आहेत त्याच्यावर टार्गेट करता आलं पाहिजे, त्याच्यावर फोकस केलं पाहिजे. 70% कुठे काय? आपण ते अनालिसिस मेड सिम्पल मध्ये मला वाटतं आपण याचं पण केलंय, सायन्सचं केलंय, जिओग्राफीचं बहुतेक केलंय का नाही मला माहित नाही, पण ते आपण सोमवारपासून ते पण स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रत्येक विषयाचे टॉपिक सांगून देईल की कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले आहेत, ते डायरेक्ट टार्गेट करा, ते चांगले करा. बाकीच्या टॉपिक्सला फक्त टच करा. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आता जर तुम्ही म्हटले मी सगळं करतो, सगळ्याच्या मागे लागतो, हाती काहीही लागणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रिलिम्स निघते, फक्त की तुम्हाला तो कॉन्फिडन्स असला पाहिजे, टेम्परामेंट चांगलं असलं पाहिजे, पेपर सोडवण्याचं स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. बाकी पेपरमध्ये
कंटेंटचा जो भाग आहे तो 19-20 सगळ्यांचा सारखा असतो. एक 100 पर्यंतचे मार्क म्हणजे 50 प्रश्न जे असतात ते तुमचे कंटेंटनच बरोबर येतात. उरलेले जे 10-1 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला बाकीचे स्किल्स वापरावे लागतात. ते स्किल जर तुमच्याकडे असेल तर 100% प्रिलिम्स निघते. त्यात तुम्हाला मी सांगतो, जॉब करणारे मोस्टली जे ऑन सर्व्हिस आहेत किंवा जॉब करणारे आहेत किंवा सर्व्हिसमध्ये आहेत, ते मोस्टली लास्ट 30 डेजच टार्गेट करत असतात. बरेच जण बघा सुट्ट्या टाकताना शेवटच्या 30 दिवसात सुट्ट्या टाकतात आणि काही नाही, मागच्या आतापर्यंत नोट सगळ्या रिवाइज करतात. करंटचं एखादं पुस्तक आहे, जसं आपलं करंट मंत्रा सीएम मार्केटमध्ये पुढच्या आठवड्यात येणार आहे, तसं एखादं करंटचं पुस्तक वाचणार, करंट चांगलं करणार, जुन्या नोट्स त्याला ब्रशअप करणार आणि पेपरला जाणार कॉन्फिडेंटली, रिलॅक्स, निवांत, चांगल्या टेम्परामेंटनं चांगले मार्क पडणार. तुम्ही अभ्यास करणार, सगळ्या गोष्टी करणार, शेवटी टेन्शनमध्ये येणार, टेम्परामेंट बिघडणार आणि अभ्यास केलेल्या गोष्टींचाही पेपरमध्ये फायदा नाही होणार. त्यामुळे जे करतोय ते चांगलं करा, समजून उमजून करा, त्यातला प्रश्न चुकू देऊ नका, तुम्ही पास होता. पास आणि फेलमध्ये एकच जो मोठा फरक असतो ना, पास होणाऱ्यानं जो सगळ्यांचा बरोबर येणारा प्रश्न आहे तो बरोबर केलेला असतो आणि अवघड प्रश्न त्याचाही चुकलेला असतो. फेल होणाऱ्याने एकच गोष्ट केली असते, अवघड एखाद दोन बरोबर आणले असतात, पण जे सगळ्यांचे बरोबर येणार आहेत किंवा मॅक्झिमम पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे बरोबर येणार आहेत त्याच्यामध्ये काहीतरी माती खाल्लेली असते, कुठेतरी चुकवलेलं असतं. आणि मला असं वाटतं अशा भानगडी जेव्हा होतात, मग नंतर सर कट ऑफ किती लागेल, सर तुम्हाला काय वाटतं पेपर कसा होता, सर तुमचं काय मत आहे, ह्या सगळ्या भानगडीमध्ये तुम्ही पडता आणि तुम्हाला लिहून देतो. तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्ही परत जुन्या विद्यार्थ्यांप्रमाणे त्या आन्सर कीमध्ये त्या कट ऑफ मध्ये पडलात तर तुमची पंचवार्षिक झाल्याशिवाय राहणार नाही. मी हे फार काय म्हणता येईल त्याला समजून उमजून आणि आवर्जून बोलतोय आणि मुद्दामून हे बोलणार आहे मी प्रत्येक वेळेला. नवीन विद्यार्थ्यांना जर ट्रॅपमध्ये अडकायचं असेल तर तुम्ही बिंदास कट ऑफचे जे व्हिडिओ आहेत किंवा पेपर झाल्यानंतर जे 2-2, 3-3 दिवस डिस्कशन चालणार आहेत, पेपर कसा झाला, काय झाला, या भानगडीमध्ये तुम्ही पडणार. जे पास होणारे विद्यार्थी आहेत ते डे 1 पासून मेन्सचा विचार करतील की आपल्या ऑप्शनला काय स्ट्रॅटेजी ठेवायची, आपण इथिक्स एसएसाठी काय करायचंय, डेली आन्सर रायटिंग कुठे करायची, एक्झाम मंत्राने डेली आन्सर रायटिंग चालू केली आहे, फ्रीमध्ये चालू केली आहे, ते आपण जॉईन करणार आहोत का. ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जे प्लॅनिंग करतील ते 100% पास होतील. त्यांना मेन्स नंतर सर इंटरव्ह्यूचा कॉल येईल का हे विचारायची गरज पडणार नाही, ते कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू जातील. बाकी जे कट ऑफच्या भानगडीमध्ये पडतील त्यातले काही जण प्रिलिम्स नंतर पासही होतील, पण प्रिलिम्स नंतर जे अभ्यास करतात त्यांची फक्त वारी होत असते, बाकी काही होत नसतं. हे मी नेहमी सांगतो, तसंच त्या बाबतीमध्ये झालेले. आणि मला एक गोष्ट कळत नाही की विद्यार्थी आपली सतसत विवेकबुद्धी का वापरत नाही, किंवा आपलं जे काय आपण एवढं केलंय, चांगले चांगले ग्रॅज्युएट म्हणजे NIT मधून, COEP, BJ किंवा अजून दुसरे चांगल्या चांगल्या कॉलेजमधून जे पास आउट आहेत, प्रोफेशनल ग्रॅज्युएट आहेत, ते पोरं कुणाच्या मागे पळत आहेत किंवा कुणाच्या बोटावर नाचतायत, ज्यांचे BA पण ETKT पास झालेत. असे काही टेलिग्रामवाले आहेत, ते सांगणार एवढा कट ऑफ लागेल, तेवढा कट ऑफ लागेल आणि त्यांच्या मागे ते पळणार, त्यांच्या बोटावर ते नाचणार. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. राजसेवा इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये किंवा राजसेवा मेन्स 2024च्या बाबतीमध्ये बघितलं, तुम्ही विचार करा, जे पोरं उद्या अधिकारी होणार आहेत, भावी अधिकारी, चांगल्या स्कोअरवाले, ते कोणाचं ऐकतात. कुणीतरी एखादा टेलिग्रामवाला जो 1000-2000च्या ऍडसाठी काहीतरी मेसेज टाकणार आहे, त्या मेसेजला आपण बळी पडतोय. काय म्हणजे मला हा प्रश्न पडतो की आपली आहे का नाही, काही आपण वापरतोय का नाही, हा प्रश्न तुमच्या समोर आहे. मी जे एखादी गोष्ट बोलतोय त्याला तुम्ही क्रॉस चेक केलं पाहिजे, त्याला क्वेश्चन मार्क रेज केला पाहिजे. मास्तर सांगतोय ते खरं आहे का, हे बोलतोय ते खरं आहे का, हे असं होणार आहे का, अशा गोष्टी होणार आहेत का, ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. त्यामुळे ते कट ऑफ चॅनलच्या भानगडीमध्ये पडू नका, पॉझिटिव्ह राहा, एक चांगल्या टेम्परामेंटनं परीक्षेला समोर जा, स्ट्रॅटेजी बनवा, प्लॅनिंग बनवा, त्याच्यावर ठाम राहा. 100% प्रिलिम्स निघते. मी तुम्हाला वारंवार सांगेल, कारण ती गोष्ट मी स्वतः ऑब्झर्व केली आहे, स्वतः मी त्या गोष्टीमधून दिलं, पेपर मी पण देत असतो, माझ्या जवळचे मित्र देतात. मी असे भरपूर विद्यार्थी बघितलेत, म्हणजे आमचे जवळचेच, ते डायरेक्ट फक्त प्रिलिम्सला येणार, धडकणार आणि चांगल्या मार्कानं प्रिलिम्स पास होणार. काही नाही, त्यांच्या डोक्यामध्ये तो अप्रोच पक्का आहे, ते ठोकताळे पक्केत, ते जाणार त्या पद्धतीनं, फक्त करंट शेवटच्या 2-3 दिवसामध्ये काहीतरी जस्ट ग्लान्स करून घेणार, जेवढ्या फॅक्ट आहेत तेवढ्या बघणार आणि सरळ पेपरला सामोरे जाणार. तुमचं मला तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट सांगायची, कॉन्फिडन्स ठेवा. अजूनही 30 दिवस आहेत, 30 दिवस इज टू मच. 30 दिवसामध्ये 2 रिव्हिजन होतात. 2 रिव्हिजन कशा करायचे ते मी पुढे तुम्हाला सांगतो. 2 फेजमध्ये आपल्याला प्रत्येक विषयाला कसं सामोरं जाता येईल हे मी पुढे तुम्हाला सांगेल. फक्त एवढंच की तो कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे, तो ट्रस्ट तुम्ही ठेवला पाहिजे, तुमच्यामध्ये त्या पद्धतीचा कॉन्फिडन्स पण असला पाहिजे, स्वतःवरचा आत्मविश्वास असला पाहिजे. बिलीफ, तो जो बिलीफ आहे, तो जो बिलीव्ह आहे तुमच्यामध्ये, तो बिलीफ असला पाहिजे, तुमची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग असली पाहिजे. 100% प्रिलिम्स त्या ठिकाणी निघते. फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जे पुढचे दिवस, जे तास आपण वापरणार आहे ते स्ट्रॅटेजिकली वापरा, फोकस्ड वापरा. मी एका शब्दात जे म्हणतो, खटक्यावर बोटन जागेवर पलटी. जिथं मार्क पडणार, जिथून मार्क वाढणार, त्या गोष्टीला जर तुम्ही टच केला तर 100% प्रिलिम्स निघते. आता बघूया, तुम्ही म्हणणार मास्तर जे बोलते एवढं नेमकं काय ती फेज काय ती तुम्हाला मी सांगतो. पहिल्या फेजमध्ये आपल्याला काय करायचंय, सगळ्यात
पहिली गोष्ट जी आहे, तर पहिल्या फेजमध्ये आपल्याला करायचंय की एकदा व्यवस्थित जे राहिलेले महत्वाचे टॉपिक आहेत ते कव्हर करायचे. आता मी इथं आता प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने मोल्ड करा. मी साधारणतः जनरल सायन्स आणि पॉलिटी मिळून 10 दिवस दिले. तुम्ही 5-5 किंवा 6-4 अशा पद्धतीने डिवाइड करू शकता. सायन्सला थोडं जास्त वेटेज आहे, तर 10 दिवसामध्ये कधी पण पुढच्या तुम्ही याला एक प्लॅन तुमच्या पद्धतीने बनवू शकता. मी इथं डेट पण देऊ शकलो असतो, पण काय होतं की तुमचा सायन्स ऑलरेडी झाला असतो किंवा पॉलिटी झाला असतो, त्यामुळं त्या फेजमध्ये तुम्ही ठरवा काय करायचं. पुढच्या फेजमध्ये इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी दोन एकत्र घेतला 8 दिवसात. 4-4 तुम्ही करू शकता, 4-4 दिवसामध्ये 2. आता इथे कसं आहे की पर्टिक्युलर परत तीच गोष्ट आहे की तुमचा कसा झालाय काय झालाय मला माहित नाही. काही जणांना एका दिवशी एक जीएस वाचताना बोर होतं, म्हणून हे 2-2 जीएस त्या ठिकाणी मी दिलेले आहेत. नंतरच्या पुढच्या स्लॉटमध्ये एन्व्हायरमेंट, एन्शियंट आणि मिडावलचा इतिहास जो आहे, या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन घेतलंय. थोडं हिस्ट्री आहे, थोडं एन्व्हायरमेंट लाईट, एकदम एन्व्हायरमेंट त्याला काहीच कळत नाही, त्याला मी ते आपल्या नोट्स शेअर करेल किंवा जी एक छोटीशी बॅच टाकेलच मी 4-5 तासाची, ती पण जर बघितली ना तर एन्व्हायरमेंट 5 पैकी 4 मार्क पक्के. 5 पैकी 5 मी कधीच म्हणत नाही. एका अमेझॉन गांधी सारखा अधूनमधून एखादा प्रश्न येऊन जातो जिथं आपला एखादा प्रश्न चुकतो, पण 4 मार्क एकदम सोपे पक्के ते आपल्याला घेता येऊ शकतात. तर हे 3 दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करता येईल. राहिला मॉडर्न आणि महाराष्ट्राची इतिहास, हा आपल्याला 30 दिवसात करावा लागेल. हे सगळ्यात मोठं चॅलेंज त्या ठिकाणी आहे. इथं फक्त एकच काम करा, युपीएससी कडून एमपीएससी कडे येणारे सिलेक्टिव्हली एक 15 ते 20 फक्त समाज सुधार करायचे. महाराष्ट्राच्या इतिहासा बाबतीमध्ये ब्राह्मणेतर चळवळ असेल किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम मधल्या ठराविक काही फॅक्ट असतील किंवा फार थोड्या थोड्या गोष्टी जिथं कायम प्रश्न, चळवळी, शेतकऱ्यांची चळवळ असेल किंवा अजून दुसरे जे काय उठाव आहेत, समजा यांचे आहेत आपल्या संन्याशांचे उठाव आहेत किंवा ट्रायबल्सचे जे काय अपरायझिंग आहेत किंवा रिव्होल्ट आहेत, असे ठराविक टॉपिक करा. एखाद 2 प्रश्न त्याच्यातून येतात, एवढेच टार्गेट करा, सगळ्याच्या मागे पडू नका. मॉडर्न हिस्ट्री जे तुम्ही आतापर्यंत करत आले त्याच्यावर ट्रस्ट ठेवा, फक्त त्यालाच रिवाइज करा. इथं थोडंसं एक चॅलेंज आहे, मला असं वाटतं ज्यांना वाटतं आपलं काहीच झालं नाही त्यांनी एखाद दिवस मागे पुढे इथे कुठेतरी ऍडजस्ट करू शकता. बाकी करंट आपल्याला डेली करायचंय आणि आपलं सीएम जे आहे करंट मंत्रा, ते पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या हातात येणार आहे. ज्यांनी प्री बुकिंग केलंय त्यांना प्रायोरिटीनं आपण आधी देणार आहे, कारण लिमिटेड कॉपी प्रिंट करतोय आपण, कारण आपल्याला अजून त्याचा अंदाज नाही की किती विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं कंटेंट आवडेल काय नाही. आपल्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ऑलरेडी भरपूर जणांनी प्री बुकिंग, मला वाटतं 100+ काहीतरी प्री बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. जेव्हा ते पुस्तक लॉन्च होईल तेव्हा निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला जिथून मिळणार ते ठिकाण पण आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला डेली काय करायचं तर पीवायक्यू करायचं. कमीत कमी 50 पीवायक्यू आपल्याला करायचे. 50 पीवायक्यू करत असताना कुठून करू, कसे करू, मला टॉपिक वाईज पाहिजे तर आपलं पीवायक्यू डिसेक्शन नावाची जी बॅच आहे फक्त 95 रुपयामध्ये आपण ते अवेलेबल करून दिलेत. म्हणजे डिसेक्शन म्हणजे काय आहे की पीवायक्यूची चिरफाड नावानं आपल्या ऍपवर, मेड सिम्पलच्या ऍपवर एक बॅच आहे, ती घेऊ शकता. टॉपिक वाईज क्वेश्चन इथून करू शकता. प्रॅक्टिससाठी मला पीवायक्यू पाठ झालेत, काय करू, P2P बॅच आहे, टॉपिक वाईज त्याचे प्रश्न आपण कालपासून एन्व्हायरमेंट पासून चालू केलेत. आणि दुसरी एक टेस्ट सिरीज, आपल्या आखाडा टेस्ट सिरीज मार्केटमधल्या कमीत कमी 2 टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजे असं माझं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मत आहे. आपली चांगली आहे नो डाऊट, कारण रिव्ह्यू तशा पद्धतीने आहेत, पण अजून एखादी मार्केटमध्ये बघितलं पाहिजे दुसऱ्यांचाही पॅटर्न कसा आहे किंवा काय, कारण परीक्षेमध्ये नेमकं काय होईल आपल्याला सांगत नाही. तरी आपण आपल्या प्रत्येक टेस्टमध्ये प्रत्येक प्रकारचे प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपण ती टॅगलाईन दिली होती की बी प्रिपेअर्ड फॉर ऑल पॅटर्न्स, राहा प्रत्येक पॅटर्नला तयार आपल्या आखाडा टेस्ट सिरीजमध्ये. आणि त्याचे प्रचंड चांगले रिव्ह्यू आपल्याला बघायला मिळाले. पुढे फेज 2 जी आहे, मी तुम्हाला 2 रिव्हिजन जे म्हटलं होतं ना, की 2दा आपल्याला ते रिव्हिजन करता येऊ शकतं. फेज 2 मध्ये काय करा, जो सोमवार आहे त्या सोमवारपासून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार इथं मात्र थोडं स्पीडअप आपल्याला करावं लागेल. इकॉनॉमी जो आहे सोमवारी करा कम्प्लीट, जे काय आहे ते सगळं. सायन्स तुम्हाला एका दिवसात रिवाइज करायचं मोठं चॅलेंज. एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी एकत्र करावं लागेल. इथे पॉलिटीला परत एक दिवस द्या गुरुवारी. शुक्रवारी हिस्ट्रीचा फॅक्च्युअल पार्ट जो आहे तो सगळा एकदा बघून घ्या, म्हणजे पुस्तकं कुणी दिले, कुठली ऑर्गनायझेशन होती, इयर्स वगैरे काय आहेत, नेम, प्लेस, इयर्स, प्लेसेस, ऑर्गनायझेशन्स, नेम्स, न्यूजपेपर्स, हे सगळे त्या ठिकाणी एकदा बघून घ्या. शनिवार मला असं वाटतं हा रिझर्व ठेवा. कुणाला प्रवासामध्ये जाईल, कुणाचा कशामध्ये जाईल, कधी एखाद्याच तब्येत बरी नसते, थकतं, डोकं दुखतं, काहीतरी होतं माणसाचं, कोणीतरी अचानक काहीतरी होतं, त्यामुळे हा एक रिझर्व डे होती आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येईल. आणि जो रविवार असेल तो 28 सप्टेंबरचा डी डे असेल, त्या दिवशी आपल्याला आपलं 100% त्या ठिकाणी द्यायचंय. आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे, जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं गोष्टी केल्या असाल, तर तुम्हाला रिझल्ट कट ऑफ बघण्याची गरज पडत नाही. ऑलरेडी तुमचा रिझल्ट आलेला असतोच. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत, मला असं वाटतं त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा केली पाहिजे. ठीक आहे, सोडून द्या ह्या बॅचचा तर पार्ट तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत की अप्रोचची बॅच जी आहे ही तुम्हाला सगळ्यात सेव्हियर असणार आहे. म्हणजे ज्या लोकांनी आतापर्यंत काहीच केलं नाहीये त्या लोकांनी ही करणं मस्ट आहे. एकदा तरी ही अप्रोचची बॅच करा. उद्यापासून 31% ऑफ आपण आपल्या सगळ्या बॅचवर देतोय. त्याचं जे कोड आहे तो आहे अजित. कारण हे असं का केलंय मास्तरनं, तर उद्या
माझा बर्थडे वाढदिवस आहे, पण त्या दिवशी पण बाकी काय सगळ्या गोष्टी आपल्या चालू आहेत. तर हा कोड जर तुम्ही टाकला तर 31% ऑफ तुम्हाला मिळेल. आखाडा टेस्ट सिरीज जे आहे त्यातले कॉम्प्रिहेन्सिव्हचे ऍटलीस्ट 5 पेपर तरी माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी सोडवा. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पैसे कमवण्यासाठी आपण इथं आलो नाहीये. सेंट्रल गव्हर्नमेंट गॅजेटेड पोस्ट आपण सोडून यासाठी दिली नाही की आपला पैसे कमवायचे. ही गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या पैशासाठी आपण हे करत नाही. तुम्हाला जर वाटलं ना मास्तरकडे नाही द्यायची मला 193-95 रुपये 200 रुपये नाही द्यायचे, तुम्ही झेरॉक्स सेंटरवर जा, सरळ तुम्हाला झेरॉक्स सेंटरवर ही टेस्ट सिरीज मिळेल. कमीत कमी हे 5 कॉम्प्रिहेन्सिव्हचे पेपर सोडवायच्यावर प्रचंड मेहनत आपण घेतलेली आहे. प्रिडिक्शन बेस्ड आहेत, वेगळ्या पॅटर्न काढलेले प्रश्न आहेत, ते क्वालिटी प्रश्न तुम्हाला सोडवायला मिळतील. P2P प्रश्न आहेत तुम्हाला त्या ठिकाणी, ते पण सोडवतील. करंट मंत्रा CM पुस्तक आहे, जनरल सायन्सची बॅच आहे, उद्यापासून त्याच्यात सगळे रेग्युलर लेक्चर येतील. एन्व्हायरमेंटची बॅच मी क्रिएट करले 5 ते 6 तासामध्ये. एन्शियंट मीडिया ऑलरेडी कंप्लीट आहे, 9 तासामध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी आपण कव्हर केल्यात. मागच्या वर्षी 5चे 5 प्रश्न कव्हर झाले होते. परत मी तुम्हाला गोष्टी सांगेल की काय काय गोष्टी केल्या पाहिजे काय नाही केल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या मागे लागू नका, मला हे सगळं करायचं हे ठेवू नका. परफेक्शनच्या मागे लागू नका. बेसिक मिनिममचा मंत्र ठेवा की बाबा एन्व्हायरमेंट मधलं बेसिक मिनिमम मी काय केलं पाहिजे की 4 मार्क मला पडतील. साधारण एक ढोबळ मानानं जर म्हटलं तर ज्या डेफिनेशन असतात, इकोसिस्टम म्हणजे काय, इकोटोन म्हणजे काय, इकॉलॉजी म्हणजे काय, तो कुणी दिला, हा शब्द कुणी दिला, कुठल्या भाषेतून आला, काय आला, हा फॅक्च्युअल पार्टचा एखादा प्रश्न असतो. क्योटो प्रोटोकॉल झालं तुमचं. अजून इंटरनॅशनल लेवलचे जसं की स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे, कधी झाली, काय झाली, इंडियानं काय काय केलं, काय काय नाही, ऑर्गनायझेशन आणि अग्रीमेंट्स वगैरे प्रोटोकॉल्स याच्यावर, कन्व्हेन्शन एखादा प्रश्न येतो. नॅशनल पार्क बायोडायव्हर्सिटी जे इंडियावर विचारत होते पूर्वी, आता ते महाराष्ट्रावर आलेत. महाराष्ट्रातले महत्त्वाचे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, तिथले स्पीसीज कुठले कुठले, याच्या रिलेटेड बेसिक माहिती आपल्याला असली पाहिजे. एखादा प्रश्न पोल्युशनवर 100% असतोच की नायट्रस ऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, कुठला गॅस आहे, ओझोन आहे, याचा काय, पॅन काय, ह्या रिलेटेड एखादा प्रश्न 4. आणि एखादा अमेझॉन गांधी सारखा अचानक भयानक प्रश्न, करंट लिंक एखादा प्रश्न त्या ठिकाणी येऊन जातो. असा प्रश्न जर आला नाही तिथं ठोकताळ्याचा लॉजिकचा वापर तुम्ही 100% त्या ठिकाणी करू शकता. असं प्रत्येक विषयाचं टिप ऑफ द टंग तुमच्या असलं पाहिजे. हा हिस्ट्रीमध्ये मला काय करायचं, ब्राह्मणोत्तर चळवळी एखादा प्रश्न पक्का येतोय. हा आता काय की समाज सुधारकांवर जर ऑप्शनमध्ये जगन्नाथ शंकर शेठ दिसले, डोळे झाकून मारा. मागच्या वेळेस सांगितलं, प्रश्न आला, ऑप्शन दिसला, ज्यांनी मारला त्यांना 2 मार्क त्या ठिकाणी पक्के झाले. गोल्डन वर्डचा जो शेवटचा व्हिडिओ असतो त्यात मी ही गोष्ट सांगितली होती. असे काहीतरी ठोकताळे जर तुमच्या डोक्यात पक्के असेल तर प्रिलिम्स निघणं काहीच मोठी गोष्ट नाहीये. विथ चांगल्या लीड 120+ आरामात त्या ठिकाणी पडतात. फक्त परत तुम्हाला तेच सांगेल की स्ट्रॅटेजिकली करा, ठरवून करा, समजून उमजून करा. जे करतोय ते चांगलं करा, त्यात चुकू देऊ नका, त्यात घाई करू नका. संपवण्याची घाई अजिबात नको. काही काही टॉपिक शेवटच्या दिवशीपर्यंत गेले तरी जाऊ द्या, पण त्यातला प्रश्न चुकू देऊ नका. 100% प्रिलिम्स निघते. याच्या व्यतिरिक्त टेम्परामेंट हा खूप महत्वाचा विषय आहे. शेवटच्या दिवसामध्ये चिडचिड होणाऱ्या गोष्टी बंद करा. मेसवाल्यांचे एकदाच ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन टाका. घरमालकाचं रेंट एकदाच देऊन टाका. जे जे तुम्हाला पैसे मागणार आहेत, काय काय करणार आहेत, त्या सगळी गोष्ट एकदा 1 महिना आधीच व्यवस्था करून टाका. शेवटच्या दिवसामध्ये ताप, टेन्शन, काहीतरी एन्झायटीला अशा गोष्टी करू नका. मेसला जर वेटिंग असेल तर आधीच सांगून ठेवा, माझ्या एवढं वेळेत येईल तेव्हा तेव्हा. जेव्हा डबा जर असेल तर त्याला सांगून ठेवा, ह्या वेळेत मला डबा पाहिजे. डब्याला उशीर करू नको. भूक लागली की चिडचिड होते. चिडचिड झाली की माणसाचं टेम्परामेंट हलतं. टेम्परामेंट हल्लं की अभ्यासात लक्ष लागत नाही. अभ्यासात लक्ष लागत नाही की परत निगेटिव्हिटी त्या विषय सायकलमध्ये अडकतो. त्या दिवसाचे टार्गेट कंप्लीट होत नाहीत. त्या दिवसात टार्गेट कंप्लीट झाले नाही, परत टेन्शन येतं, प्रिलिम्स निघते का नाही हा प्रश्न येतो. परत सर तुम्ही मला फोन करा, सर खरं सांगा निघते का, सर काय करू आता सांगा, सर फ्री मेंटेनिंग मध्ये सांगा, किंवा सर काही पण करा, मला एवढंच सांगा की प्रिलिम्स पास होण्यासाठी काय करावं लागेल. परत मी तेच गोष्टी तुम्हाला सांगेल. त्यापेक्षा तुम्ही आतापासून ह्या गोष्टींवर लक्ष द्या. आपल्याला जे जे करायचं, स्ट्रॅटेजिकली करायचं, प्लॅन न करायचे, आणि एमपीएससीचा जो कोर आहे तो पकडण्याचा प्रयत्न करा. एमपीएससीचा कोर काय, प्रिलिम्सचा कोर काय, आणि जेव्हा तुम्ही PYQचं अनालिसिस करता किंवा तुम्ही जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवता, पेपर सोडवता, तुम्हाला ते निश्चित त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि मला असं वाटतं आयोगाचे पेपर कधी सोडतो, शेवटच्या 10 ते 15 दिवसामध्ये आयोगाचे पेपर सोडवा. रोज एक पेपर सोडवा, पाठ झाले तरी सोडवा. फक्त की तो फॉन्ट आहे, तो जो फील आहे, जो आयोगाचा पेपर आहे किंवा आयोगाचं जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, ऑप्शन विचारण्याची पद्धत, आखाडामध्ये तुम्हाला तो फील आलाच आखाडा टेस्ट सिरीजमध्ये, पण स्टील आयोगाचे कमीत कमी 10 ते 12 पेपर शेवटच्या दिवसांमध्ये सोडवले पाहिजे. प्रचंड कॉन्फिडन्स देणारी ती गोष्ट आहे. आणि एक्झॅक्टली 28 तारखेला पेपर हा मी सोडवतोय, प्रिव्हियस पेपर आहे का आजचा पेपर आहे, हे तुम्हाला कळलं नाही की तुम्ही जिंकलात म्हणून समजा. आणि बाकी इतर कुठल्याही बाबतीमध्ये काहीही गरज पडली, आय एम ऑलवेज देअर, विथ पोस्ट, विदाउट पोस्ट. हे नेहमी तुम्हाला सांगत आलोय की प्रत्येक बाबतीमध्ये मी तुमच्या सोबत आहे, होतो आणि राहील. याच्या व्यतिरिक्त अजून काय अडचण आली तर आपला फ्री मेंटरिंगचा नंबर चालू आहे. आपलं जे नवी पेठेमधलं ऑफिस आहे तिथेही मी असतो. थोडं इंटरव्ह्यूच्या सेशन्समुळे काय काय गोष्टींच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं तिथं थोडं फ्री मेंटरिंगला डिफिकल्ट जाते, पण नो डाऊट की इंटरव्ह्यूचे थोडं प्रायोरिटी आहे, त्यांची आपल्याला त्या ठिकाणी तयारी करून घ्यायची आहे. जसं वेळ मिळेल तसं मी त्या ठिकाणी
करण्याचा प्रयत्न करतोय. करंट मंत्रा 100% पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या हातामध्ये असेल आणि इंटरव्ह्यू मंत्रा 360 डिग्री इंटरव्ह्यूचं पुस्तक पण पुढच्याच आठवड्यात तुमच्या हातामध्ये येईल आणि अगदी इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी पण तुम्हाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी फायदा होईल. याच्या व्यतिरिक्त बाकी काही असेल तर ते आपण निश्चितपणे बोलूया. परत जाताना आणि तुमची रजा घेताना मी एवढंच सांगेल की स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंगनं एक टार्गेट ठरवून केलं तर प्रिलिम्स 100% निघते. चला आपण प्रयत्न करत राहूया, एक एक पाऊल पुढे टाकत राहूया, यशाच्या दिशेने वाटचाल करत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.